नेहमी सजग असलेलं एकमेव व्यासपीठ भारत न्यूज 44 बातमी तीही बिंदास। मला पार्टी ज्या वेळेला उमेदवारी देते त्या वेळेला खरं तर हेच ते सर्व मित्र असतात की जे थोडाही पक्ष किंवा काही गोष्टी पाहत नाहीत, ज्यांचा आज प्रकाशजींनी उल्लेख केला। आनंददादा खरं तर व्यायामशाळेमधला एकही मुलगा नाही। मी ज्यावेळेला नगरसेवक होतो, नगरसेवकाच्या नंतर उमेदवार म्हणून भारतीय जनता पार्टी मला कदाचित उमेदवारी देईल। गणपतीचा दिवस होते, मी गणेशोत्सव मंडळांना सर्व भेटी देत होतो। मला तो दिवस आठवतो। अष्टविनायक मित्रमंडळातल्या सर्व कार्यकर्त्यांना एकत्र केलं आणि गणपतीच्या समोर नवस केला। तिकीट तुलाच मिळणार आहे आणि तू या शहराचा आमदार होणार आहेस। ते मला माहीत नाही, आनंददादा आज या जगात नाही, परंतु ही अशी असंख्य माणसं, माझं त्याचं काही नातं नाही, काही ओळख नाही, परंतु एवढं प्रेम। मंगळवारी गणपती मंदिरात भेटणं आणि गणपती मंदिरात भेटल्यानंतर काही गोष्टी लोकांच्या हिताच्या दृष्टिकोनातून ज्या चर्चा करायला हव्यात त्या करणं आणि मग हळूहळू एक चांगल्या पद्धतीने की प्रत्येक सुखदुःखामध्ये काय बरोबर आणि काय चूक आहे या सगळ्या गोष्टी सांगत राहणार। इथले असणारे अनेक जण की ज्यांनी अनेकांनी आज प्रवेश केला, मी असंख्य लोकांची नाव घेऊ शकेन, परंतु आज रमाचं नाव घेतलंच पाहिजे। नाव घेताना संदीप नावाने प्रवेश केलाय, त्यामुळे लोकांना अजून माहीत नसणार रमाने प्रवेश केला। त्यामुळे रमा असेल, काशीनाथ असेल की ही सगळी काय ताकदीची, आणि सचिन सणस पण बाजूलाच उभा आहे, गॉगल घातला, त्यामुळे ही अशी की प्रेम करणारी अशी ही सगळी मंडळी आहे की ज्यांनी मला राजकारणामध्ये मोठं करण्याचं काम, मी नेहमीच असं म्हणतो की या शहराने मला मोठं केलं। या शहराचे नेहमीच त्यांची मनापासून जाणीव आहे, कारण दादांवर खूप प्रेम करायचे ते, कारण दादा आमदार व्हावं म्हणून पहिल्यांदा नवस त्यांनी गणेशोत्सव मंडळाला त्यांनी केलेलं होतं। ते नेहमी मला प्रश्न विचारायचे, जर तुला आमदारकीला समोर उभं राहायला लागलं, रवींद्र चव्हाणांच्या समोर लावलेलं एक रोपटं आहे, म्हणजे अशा परिस्थितीमध्ये त्यांनी मला राजकारणात समाजकारण शिकवलं, टोसा साहेबांनी समाजकारण शिकवलं, आणि नगरसेवक पदासाठी सुद्धा या प्रभागातील नागरिक माझे सहकारी हे माझ्या पाठीशी ठाम उभे राहिले। आणि 2010 साली सुद्धा नागरिक माझ्याकडे जमून त्यांनी सांगितलं की मिसेसला अपक्ष उभी करायची, निवडून आणण्याची जबाबदारी आमची। मग अशा वेळेस मी स्वतंत्र निर्णय घेणं योग्य नव्हतं, कारण हा निर्णय माझ्या अगोदर मी आताही मंगळवारी फायनल निर्णय सांगितला, कारण एवढ्या दिवस करायचं पक्ष सोडायचं की नाही, कारण ज्या पक्षामध्ये होतो त्या पक्षाला मनसेचे पदाधिकारी असतील किंवा नेते मंडळी हे आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे, काय तुमची प्रतिक्रिया? खरं तर देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, या दोघांची कार्यपद्धती, महाराष्ट्राचा असणारा एकंदर देवेंद्रजींच्या स्वप्नामध्ये असणारा महाराष्ट्र घडवण्यासाठी त्यांचे असणारे प्रयत्न, त्या सर्व गोष्टी लक्षात घेता मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रामध्ये पक्षप्रवेश होत आहे।
प्रकाश भोईरजी असतील, सरोजजी ताई असतील, या सर्वजण गेली वर्षानुवर्ष आम्ही सर्वजण या महानगरपालिका असेल किंवा डोंबिवलीमध्ये एकत्र काम करतो. आणि आपल्याला माहीत आहे की पॅनल्सच्या आणि या परिस्थितीमुळे दोघंही नगरसेवक म्हणून काम करत असताना दोघंही वेगवेगळ्या पॅनल्समध्ये गेल्यामुळे थोडासा अडचणीचा भाग टेक्निकली ज्याला म्हणतात तो फार मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी दिसून आला. त्यामुळे दोन वेगवेगळ्या पॅनलमध्ये थोडंसं पुन्हा निवडणुकीला सामोरं जाणं हे सर्व कार्यकर्त्यांचं असं मत झालं की आपण काय करावं. आणि मग मी खरं तर त्या सर्व कार्यकर्त्यांचं आणि प्रकाश भोईरजींचं मनपूर्वक धन्यवाद यासाठी देतो की त्यांनी अशा सगळ्या परिस्थितीमध्ये भारतीय जनता पार्टीमधून लढण्याच्या संदर्भातला निर्णय घेतला. आम्ही वर्षानुवर्षे एक परिवार म्हणून एक डोंबिवलीमध्ये काम करतो आहे. त्यामुळे त्यांनी आज जो प्रवेश केला आहे त्याबद्दल मी त्यांचं मनपूर्वक धन्यवाद देतो. आता माजी नगरसेवक आपल्या पक्षात आलेले आहेत आणि एकंदरीत पाहिलं तर कल्याण डोंबिवलीमध्ये दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याची चर्चा होती आणि आता प्रकाश भोईर पश्चिम येथील येणार आहेत असेही तुम्ही संकेत दिले आहेत. प्रकाश भोईर आज आलेले आहेत, त्यामुळे त्यांच्याबरोबरचे असणारे सर्व सहकारी आलेले आहेत. त्यामुळे मला आनंद आहे. आज त्यांनी या ठिकाणी एक उद्यानाचं उद्घाटनही केलं. त्यामुळे एक चांगलं वातावरण हे कल्याण डोंबिवलीमध्ये आहे. आता माननीय ठाकरेंनी चिन्हामध्ये सांगितलं आहे की भाजप हा बाटलेला पक्ष आहे. प्रचारामध्ये त्यांनी धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी बघत रहा भारत न्यूज 44. सत्याचा प्रकाश, बातम्यांचा विश्वास.